बीडमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला। कॉपी पुरवतानाचा व्हिडिओ समोर आला। कॉपीमुक्त परीक्षेचा शिक्षण विभागाचा दावा फोल। केसच्या परीक्षा केंद्रावर गोंधळ आणि धावपळ। आधी 12वी आणि आता 10वी कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा दावा फोल ठरताना दिसतोय। बीड जिल्ह्यातल्या चौसाळा इथं कॉपी पुरवल्याच्या प्रकरणात कारवाई झाली असताना आता केज शहरातल्या वसंत माध्यमिक परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे। परीक्षा सुरू असताना कॉप्या पुरवल्या जात असल्याचा प्रकार व्हिडिओमध्ये कैद झालाय। विशेष म्हणजे व्हिडिओ काढला जात असल्याचं लक्षात येताच तरुणांसह काही शिक्षकांचीही धावपळ उडाल्याचं समोर आलंय। नेमकं काय घडलं पाहूया या व्हिडिओतून। 10 फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यातल्या चौसाळा इथं परीक्षा केंद्रावर पडलेली कॉपीची गाठोडी आणि ढिसाळ नियोजनानं राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। या प्रकरणी तब्बल 17 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। असं असताना 10वीच्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा प्रकार समोर आलाय। हे घडलंय बीड जिल्ह्यातल्या केज शहरातल्या वसंत माध्यमिक परीक्षा केंद्रावर। 10वीच्या परीक्षेचा पहिला पेपर देण्यासाठी विद्यार्थी परीक्षा केंद्रात पोहोचले, तसे काही तरुण कॉप्या घेऊन थेट परीक्षा केंद्राच्या आत प्रवेश करून हॉलपर्यंत गेल्याचंही दृश्य समोर आलंय। कॉपी पुरवतानाचं या तरुणांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग समोर आलंय। धक्कादायक बाब म्हणजे परीक्षा सुरू असताना बाहेरून कॉप्या आणणाऱ्यांना थेट हॉलमध्ये प्रवेश दिला जात असल्याचा आरोप केला जातोय। खरं म्हणजे कॉपी रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मोठे प्रयत्न केले होते। परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीद्वारे तसंच झूम ॲपच्या माध्यमातून देखरेख ठेवल्याचं सांगण्यात येत होतं। तरी देखील केसमध्ये या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याचं चित्र समोर आलंय। परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात कॉप्या पुरवल्या जात असल्याचा प्रकार उघड होताच संबंधितांची धावपळ उडाल्याचं या व्हिडिओमधून समोर आलंय। याआधी जे व्हिडिओ समोर आले त्यातही कॉपी पुरवण्यासाठी आलेले काही पालक आणि नातेवाईकांनी थेट महाविद्यालयाच्या भिंती चढून खिडक्यांना चिकटून विद्यार्थ्यांना चिठ्ठ्या, उत्तरं आणि मार्गदर्शन पुरवण्याचा उघड प्रयत्न केला। काहींनी हातवारे करून उत्तरं सांगण्याचा प्रयत्न केला, तर काही पालकांनी खिडकी गाठण्यासाठी उडी मारल्यासारखेही प्रकार केले, ज्यामुळे परीक्षा केंद्र हे कॉपी पुरवठा केंद्रच बनल्याचं धक्कादायक चित्र दिसलं। आता पुन्हा बीड मधल्या केसमध्ये अशाच प्रकारे कॉपी पुरवल्या गेल्याचं समोर आलंय, तसे व्हिडिओही समोर आलेत। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावर काय कारवाई होतीये हे पाहावं लागेल। पण या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।